संसार माझा समजूनी गमतो, निषदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणूनी नमितो, तुझा मी आता जाणूनी नमितो. ख्रिस्ता दयेने दीनास पायी अर्पितो प्रभूला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अध्याय 16 व वचन 26 मध्ये असे लिहिले आहे, मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? बहुतेक लोक जगातील गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करीत आहेत. काही प्रमाणात ते जगी गोष्टी मिळवण्यात यशस्वी होतात, पण त्या सर्व गोष्टी लयास जाणार आहेत. जगातील सर्व गोष्टी मिळविल्याने त्याचा मनुष्याला भौतिक गोष्टीचा लाभ जरी झाला, परंतु आत्मिकरित्या त्या गोष्टी त्याला लाभाच्या ठरू शकत नाही. देवाच्या दृष्टीने मनुष्याने स्वर्गातील गोष्टीकडे लक्ष लावावे, कारण स्वर्गातील गोष्टी ह्या सार्वकालिक आहेत. मनुष्य पापी असल्यामुळे तो सार्वकालिक गोष्टी मिळवू शकत नाही, परंतु मानवाला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात देव असून मानव होऊन आला. मानवाच्या पापाचे मूल्य त्याने आपला प्राण देऊन भरले. तो मानवाच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व त्याला प्रभू असे करून ठेवले आहे. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर पश्चातापी अंतःकरणाने त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेल, ती व्यक्ती सार्वकालिक जीवन मिळवण्यास पात्र होईल. देव करो जगी गोष्टी मिळवण्यापेक्षा स्वर्गीय जीवन मिळवण्यास देव तुमचे सहाय्य करो. अर्पितो प्रभू